Yes, Arvita, unmute yourself. Yes, teacher. Arvita, कोणता ऋतू आवडतो तुला? कोणता ऋतू आवडतो? पावसाळा. का बरं पावसाळा आवडतो? पावसात भिजायला भेटतं. पावसात तुला भिजायला आवडतं. ओके, ठीक आहे. अजून काय करता तुम्ही पावसात? आरोही देसाई, अनम्यूट युअरसेल्फ. तुला कोणता ऋतू आवडतो? थंडी. कोणता ऋतू आवडतो तुला? थंडी. हिवाळा. हिवाळा. हा, हिवाळा आवडतो. ओके. तर प्रत्येकाच्या आवडीचे ऋतू वेगवेगळे आहेत. जसा पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे. हा, काही जणांना पावसाळा आवडतो, काही जणांना उन्हाळा आवडतो. काय दिसतंय चित्रात? तुम्हाला काय दिसतंय? येस अर्णव, अनम्यूट युअरसेल्फ. अर्णव. सानिका डोईफोडे, अनम्यूट युअरसेल्फ. सानिका, अनम्यूट युअरसेल्फ. चित्रात काय दिसतंय तुला? मोठ्याने बोल. पाऊस. हा, मुली. पाणी. पाणी दिसतंय. जहाज. जहाज आहे. वैष्णवी कुलकर्णी, अनम्यूट युअरसेल्फ. वैष्णवी, यस टीचर. सांग चित्रात तुला काय दिसतंय? पाणी. पाणी. हा, मुलं. ढग दिसतायत. पाऊस. पाऊस दिसतो. अजून कोण दिसतंय? लहान मुलं आहेत तुमच्यासारखी. काय करताय? काही जणांनी हातात छत्री घेतलेली आहे. व्हेरी गुड समृद्धी. आहे पण ती काय करतायत? फक्त हात आहेत. हो ना, साचलेल्या पाण्यात ती मुलं पाय मारतात आणि उडवतायत, एकमेकांवर पाणी उडवत आहेत. काही मुलांनी कागदाच्या होड्या केल्या आहेत आणि साचलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्या होड्या त्यांनी काय केलेल्या आहेत? सोडलेल्या आहेत. हो की नाही? तर ही मुलं काय करतायत? पाऊस आलाय आणि त्या पावसाचा आनंद घेत आहेत, पावसात भिजत आहेत. हा, ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत? कवितेकडे वळणार आहोत. आपल्या कवितेचं नाव काय आहे? पाऊस. काय आहे कवितेचं नाव? पाऊस. जसा उन्हाळा आहे, हिवाळा आहे, तसाच पावसाळा हा एक काय आहे? ऋतू आहे. तुम्हाला काय सांगितलंय? गाणे ऐका, म्हणा, कृती करा, चित्र पहा, सांगा, ऐका, चित्रात दाखवा. तर या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? चित्रात तुम्हाला आकाशात वीज चमकताना, हो की नाही? दोन लहान मुलं साचलेल्या प्रवाहात, पाण्याच्या प्रवाहात काय सोडतायत? कागदाच्या होड्या बनवून सोडतायत. तो त्यांचा आवडता खेळ आहे. आणि दुसरीकडे काय दिसतंय बरं? होडीवर एक बेडूक बसलेला आहे. हा, चला तर आता काय करूया? आपण कविता म्हणूया. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सु सु सुम, वीज चमकली चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो, पाणी व्हायलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डराव डूक डूक. ही कविता.
तर पावसाच्या अगोदर कोणता ऋतू असतो बरं? उन्हाळा. त्या उन्हाळ्याच्या प्रखर उष्णतेमुळे, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे काय होते? नदीतल्या, नाल्यामधल्या, विहिरीमधल्या, धरणांमधल्या पाण्याची वाफ होते. ही वाफ वर जाते. वर म्हणजेच कुठे? आकाशात. आकाशात वाफेचे ढग बनतात. त्याला जेव्हा थंड वारा लागतो तेव्हा काय होतं? त्याचं परत पाण्यात रूपांतर होतं आणि ते पाणी म्हणजेच पाऊस. तर जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा आपल्याला तो येण्याआधी काही चाहूल लागते, हो की नाही? जसं आभाळ वाजतं. कसं वाजतं ते? धडाडधूम. कसं आभाळ? धडाडधूम. वारा सुटतो, सुसुसुम. वाऱ्याचा आवाज कसा येतो? सुसुसुम. आपल्याला वारा वाहताना दिसत नाही. तो आपल्याला काय होतो? जाणवतो. जसं आपल्या अंगावरचे कपडे इकडे तिकडे जातात, बाहेर वाळत घातलेले कपडे हलताना दिसतात, झाडाची पानं हलताना दिसतात. पण जेव्हा जोराचा वारा सुटतो आणि जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा सुटलेला वारा कसा असतो? वेगळा असतो. जेव्हा तुम्ही बाहेर गेलेले असाल तर बाहेरचा केर कचरा तुम्हाला उडताना दिसतो, झाडं पिळवटताना दिसतात. म्हणजे ज्या दिशेने जातोय त्या दिशेने ती झाडं गेलेली दिसतात आणि वाऱ्याचा एक प्रकारचा असा आवाज येतो आणि तो आवाज कसा सांगितलाय? सुम. वाऱ्यामुळे काय होतं? ढग एकमेकांवर आदळतात, त्यांच्यामध्ये धडाडधूम असा आवाज येतो आणि हे ढग एकमेकांवर आदळल्यामुळे, या ढगांचं घर्षण झाल्यामुळे काय होते? वीज चमकते आणि ती वीज कशी चककते? चकचक चक. वीज चमकली, चकचक चक. आणि वीज चमकल्यामुळे काय होतं? जिकडे तिकडे जेव्हा वीज चमकते तेव्हा जिकडे तिकडे काय होतं? लख लख लख. आपल्याला सगळीकडे उजेड दिसतो, प्रकाश दिसतो. या चमकलेली वीज दिसते. जेव्हा आभाळ म्हणजेच आकाशातले ढग एकमेकांवर आदळतात, धडामधूम आवाज येतो, तेव्हा त्या 2-3 ढगांचं एकमेकांमध्ये घर्षण होऊन वीज चमकते. ठीक आहे? आणि ती वीज चक 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 असा आवाज करून चमकते आणि तिचा उजेड काय होतो? आपल्याला सगळीकडे दिसतो. ठीक आहे? वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक. आणि नंतर काय होते? पाऊस येतो. नंतर पाऊस येतो आणि हा पाऊस कसा पडतो? धो धो धो. एवढ्या जोरात तो काय करतो? कोसळतो, पडतो. म्हणजे पाऊस येण्या अगोदर तो वारा सुटल्यामुळे आकाशातले ढग एकमेकांवर काय होतात? आदळतात. त्यांचं घर्षण झाल्यामुळे वीज चमकते. आपल्याला दिसतो हा नैसर्गिक प्रकाश. आपण ज्या लाईट्स लावतो ती इलेक्ट्रिसिटी, हो की नाही? आणि निसर्गाची लाईट म्हणजेच काय? वीज. त्याच्यानंतर काय होतो? पाऊस येतो. पाऊस एवढा जोराचा येतो की ज्याच्यामुळे काय होतं? पाणी व्हायलं सो सो सो. आणि जेवढा मोठा पाऊस येईल त्याचप्रमाणे काय होतं? पाणी वाहतं. आणि तुमच्यासारखी मुलं, अगदी आम्ही देखील काय करतो? पाण्याच्या प्रवाहात काय करतो? छान कागदाच्या बोटी बनवून त्या पाण्यात सोडल्या जातात. मुलं एकत्रित येतात, वाहत असतो तिथे काय करतात? छान छान बोटी बनवतात कागदाच्या आणि सोडतात. कोणाची बोट पुढे जाते, कोणाची बोट मागे राहिलेली आहे, कोणाची बोट म्हणून ते काय करतात? त्या पाण्याच्या प्रवाहात काय करतात? बोटी सोडतात. इथे तुम्हाला बोटी दिसतायत. या 2 मुलांनी काय केलेल्या आहेत? त्या पाण्याच्या प्रवाहात सोडलेल्या आहेत. मग वाहत्या पाण्यात आपण काय करतो? कागदाच्या बोटी बनवून सोडल्या जातात. आणि ह्या बोटी थोड्या अंतरावर जाऊन काय होतात? पाण्यात बोट सोडली हातभर जाऊन बुडली. थोड्याशा अंतरावर जाऊन काय होतात? त्यांना पाणी लागतं. कागद असल्यामुळे त्या काय होतात? हातभर जाऊन बुडून जातात.
हातभर जा. बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डराव डूक. आणि हा जो बेडूक तुम्हाला दिसतोय, हा बेडूक दिसतोय, तो कशावर बसलाय? मुलांनी सोडलेल्या बोटीवर बसलेला आहे. त्याला देखील तुमच्यासारखीच, या 2 मुलांसारखीच काय घ्यायची आहे? पावसाची मजा घ्यायची आहे. हा जो बेडूक आहे तो उन्हाळ्याच्या दिवसात अगदी खोल जमिनीवर रुतून बसलेला असतो. जेव्हा त्याला पावसाची चाहूल लागते तेव्हा तो डराव डराव असा आवाज करत काय येतो? जमिनीच्या वर येतो. आणि आपल्याप्रमाणेच तो काय करतो? पावसाचा आनंद घेतो. या चित्रात तुम्हाला काय दिसतंय? बेडूक दिसतोय आणि तो छान बोटीवर बसलेला दिसतोय. ठीक आहे. परत एकदा काय करणार आहोत आपण? हे गाणं, ही कविता म्हणणार आहोत. माझ्या मागे सगळ्यांनी ही कविता म्हणायची आहे. ठीक आहे. चला. आभाळ वाजलं धडाड धूम, वारा सुटला सु सु सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डराव डूक. कोणाची कविता आहे ही? सरी यांची. माझ्या मागे कविता म्हणा. आभाळ वाजलं धडाड धूम, वारा सुटला सु सु सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी व्हायलं सो सो सो, बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डराव डूक. त्याच्यानंतर इथे काही शब्दांचे इंग्रजी अर्थ दिलेले आहेत. जसं पाऊस या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रेन. पाऊस रेन. RAIN रेन. पाऊस रेन. RAIN. दुसरा शब्द दिलाय वारा. वारा. वाऱ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? विंड. WIND. विंड. WIND. वारा विंड. वारा विंड. WIND. विंड. WIND. त्याच्यानंतरचा शब्द आहे वीज चमकली. वीज चमकली. इंग्रजीत या शब्दाला लाइटिंग फ्लॅश असं म्हणतात. LIGHTING. लाइटिंग फ्लॅश. LASHED. फ्लॅश. लाइटिंग फ्लॅश. वीज चमकली. लाइटिंग फ्लॅश. चौथा शब्द आहे जिकडे तिकडे. चौथा शब्द आहे जिकडे तिकडे. या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हिअर अँड देअर.
HERE here, and there, 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 and there. त्याच्यानंतर बोट, जी आपण कागदाची करून पाण्यात सोडतो. बोट. पाचवा शब्द आहे बोट. बोट या शब्दाला इंग्रजीमध्ये BOAT, बोट असं म्हटलं जातं. BOAT. सहावा शब्द आहे ओरडला. बेडूक ओरडला. आणि ओरडला या शब्दाला इंग्रजीमध्ये शाउटेड असं म्हणतात. त्याचं स्पेलिंग आहे SHOUTED, शाउटेड. ओरडला, शाउटेड. SHOUTED, शाउटेड. त्याच्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं लिहायचे. पहिला प्रश्न आहे, आभाळात काय चमकत आहे? आणि उत्तर दिलंय आभाळात वीज चमकत आहे. बघितलं आपण कवितेमध्ये तो चक चक चक, आणि त्यामुळे सगळीकडे कसा उजेड पडतो? लख लख लख. वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख. मग आभाळात काय चमकत आहे? त्याचं उत्तर आहे आभाळात वीज चमकत आहे. ठीक आहे. कविता सगळ्यांना समजली? कविता सगळ्यांना समजली का? ओके, व्हेरी गुड.